राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बळीराजा सहकार बचाव आंदोलन करण्यात आलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलाय। ऊसाच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली, मात्र ऊसाला अपेक्षित असा दर मिळालाच नाही। कारखान्यामधून नीरा नदीमध्ये जे दूषित पाणी सोडण्यात येत आहे ते बंद करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। कारखान्यानं पारदर्शक ऊस दर जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं आहे। सभासद आहे विषय काय, आज आमची प्रामुख्याने एक मागणी होती माळेगाव कारखान्याकडच्या संचालक मंडळ आणि चेअरमनकडे की जे आत्ता त्यांनी 2800 रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला, सभासदांच्या तोंडाला जे काळं भासलंय, मुळात आम्हाला तो 2800 भावच मान्य नाही। त्यांनी आत्ता 332 20 तारखेला जमा करतो म्हणून सांगितले, पण आम्ही त्यांच्याकडे मुख्य मागणी केली की आम्हाला 3500 रुपये पहिली उचल द्या। 3500 रुपये पहिली उचल मिळाली तर आम्ही समाधानी आहोत, नाहीतर शेतकरी कुठलाही समाधानी राहणार नाही। यांनी सोसायटीचे पैसे माघारी पाठवले नाहीत, त्याचे व्याज आता शेतकऱ्यांच्या उराव आले, ही परिस्थिती आहे। दुसरी गोष्ट की कामगारांचे पगार इथले होत नाहीत, अजून संक्रांतीचा बोनस कामगारांचा दिला नाही। हे कारखान्याला बघितलं तर 2 चाक आहेत महत्त्वाची, एक सभासद आणि दुसरा कामगार, दोघांच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम या कारभाऱ्यांनी केलेलं आहे। म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी इथे आज आंदोलन केलं आहे। या ठिकाणी सभासदांनी देखील आत्ता बोलताना जो काळ्या पाण्याचा हे जो उद्रेक होतो त्याबद्दल त्यांनी बोलले, कारण जे माळेगाव कारखान्याचे 2 कोटी जवळपास खर्च करून एक ETV प्लांट बांधण्यात आलेला आहे। असं असताना देखील जे काही कारखान्याचं प्रदूषित पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं आणि या सगळ्या गोष्टीमुळं परिणामी शेतकऱ्याचं जे काही उत्पन्न एकरी, या उत्पन्नात घट झालेली आहे, शेतकऱ्यांना अनेक शरीराचे आजार जडलेले आहेत। या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार? मुळात आज इथून खंडजपासून ते पार निरावागज गाडगेवाडीपर्यंत अशी परिस्थिती झाली नदीची, तिथं पाय ठेवायचं त्या नदीच्या पाण्यात भीती वाटायला लागली लोकांना। ते पाणी कशामुळे? हे कारखान्याचं प्रदूषित पाणी। यांनी 2 कोटी रुपये नाही, यांनी 5 कोटी रुपये खर्च करून ETP प्लॅन्ट बनवला। तिथून पाण्याचा एक थेंब सुद्धा त्याच्यातनं जर स्वच्छ पाण्याचा गेला नसेल तर ह्या संचालक मंडळाच्या भोंगळ कारभाराचा आम्ही सुद्धा जाहीर निषेध करतो आणि हे ETP प्लॅन्ट पूर्णपणे पैसे खायच्या दृष्टीने केलेला आहे। ह्याच्यातनं एक टिपका सुद्धा देखील तिथं बाहेर गेलेला नाही। ह्याचा तुम्ही मीडियाने प्रामुख्याने नोंद घ्यावी।